आमदार सुरेश धस हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्राच्या खऱ्या हक्काचे बोका निघाले आणि काय म्हणायची वेळ आली तर परभणीच्या प्रकरणावरून शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांची जी हत्या पोलीस प्रशासनानं शासन पुरस्कृत झाले त्याला न्याय मिळण्यासाठी त्या शहीदाची आई सोमनाथ सूर्यवंशीच्या आईला न्याय देण्यासाठी परभणी ते मुंबई असा जो लॉंग मार्च निघाला आणि तो नाशिकमध्ये आल्यानंतर परभणीचे पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर आणि आमदार सुरेश धस यांच्या मध्यस्थीने तो मोर्चा स्थगित करण्यात आला आणि त्यामध्ये आश्वासन देण्यात आलं खरं तर तो मोर्चा थांबवायलाच नाही पाहिजे होता. खरंच मोर्चा तो थांबवायला नाही पाहिजे होता. तो तसाच मुंबईला न्यायासाठी तो निघायला जायला पाहिजे होता. कारण भाजप सरकारवर विश्वास ठेवणं म्हणजे स्वतःच्या पायावरती नव्हे तर स्वतःच्या डोक्यावरती दगड मारल्यासारखा आहे. म्हणून तो मोर्चा स्थगित व्हायला नाही पाहिजे होता. आणि स्थगित केल्यानंतर जे आमदार सुरेश धस जे खायाचे दात वेगळे आणि दाखवायचे दात जे वेगळे हे सगळ्या महाराष्ट्राला आम्हाला सुद्धा अनुभवायला मिळाले. काय म्हणाले ते की आता पोलीस प्रशासनावर पोलिसावरती कारवाई करण्याची जी मागणी ही संयुक्तिक वाटत नाही. आता मोठ्या मनानं मोकळेपणानं त्यांना माफ करावं. आता त्यांचे बऱ्यापैकी कान उघडणी झालेले आहे. काय मानसिकता आहे, काय न्यायाची न्यायामध्ये जातीवाद किती, न्यायामध्ये न्याय मागण्यामध्ये किती हलकटपणा सुरेश धस करावा. हा एका वाक्याने ह्या प्रकरणामुळे तुमची आबरू, तुम्ही जे नाव कमवलं होतं काही दिवसामध्ये, तुमच्यावरती महाराष्ट्रामध्ये ज्या चर्चा होते, तुम्ही तर या देवेंद्र फडणवीसच्या आकाचा बोका निघाला. तुम्ही तुमचा ह्या वक्तव्याचा मी निषेध करतो आहे. काय न्यायाची गोष्ट आहे. एका बाजूला तुम्ही न्यायासाठी आक्रोश करायचा, मोर्चा काढायचा, आंदोलन करायचं आणि दुसऱ्या बाजूला मात्र आरोपीला वाचवण्याचं तुम्ही पोलीस प्रशासनाचं पाठराखण करायचं. ही कसली न्यायाची पद्धत. आणि म्हणून आता एक आहे की आंबेडकर चळवळीतील तमाम कार्यकर्त्यांना, परिवर्तनवादी कार्यकर्त्यांना आणि आंबेडकरी समाजाला, आंबेडकरी अनुयायांना माझं सांगणं आहे, आव्हान आहे की आता बाबांनो सोमनाथ सूर्यवंशी यांची आईचा विश्वास राखणं लय गरजेचं आहे. कारण त्या शहीदाची आई कशी असावी, आंबेडकर चळवळीतील शहीदाची आई कसं असावं याचं उत्तम आदर्श आणि प्रेरणा आणि यापुढील चळवळीला प्रेरणा ठरणारे हे सोमनाथ सूर्यवंशी या शहीदाची आई, ज्या आईनं सरकार लाख रुपये नाकारलं गेलं, मदत नाकारलं गेली, ती न्यायावरती ठाम आहे आणि तिचा विश्वास आंबेडकर चळवळीतील लोकांनी गमावू नये. हा केवळ सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायाचा विषय राहिला नाही, तर आंबेडकर चळवळीचा हा इज्जतीचा, विश्वासाचा आणि इमानदारीचा आणि स्वाभिमानाचा विषय आहे. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईला आपण विश्वास देऊया. तुमचा सोमनाथ गेला, पण आम्ही आमच्यातील आंबेडकर चळवळीतील, परिवर्तन चळवळीतील असे हजारो आणि लाखो सोमनाथ तुमची मुलंच आहे. आम्ही तुम्हाला आईच मानू आणि तुम्हाला आम्ही कधीच वाऱ्यावर सोडणार नाही. हा दिलासा आणि विश्वास देणं त्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईला आता आंबेडकर चळवळीनं, आंबेडकर समाजानं विश्वास देणं गरजेचं आहे. लक्षात घ्या. आम्ही जर म्हटलं की ते आम्ही कधीच म्हणणार नाही की संतोष देशमुखांच्या संदर्भात जे निर्गुण हत्या झालेल्या आहे, अमानवी हत्या झालेल्या आहे आणि त्यांच्या जे हलगर्जीपणा करणारे जे पोलीस अधिकारी आहे त्यांना मोकळ्या मनानं माफ करा. त्यांच्यावर कारवाई करणं संयुक्तिक वाटत नाही असं जर म्हणलं तर चालेल का. पण आम्ही तसं म्हणणार नाही. तिथं सुद्धा न्याय भेटलाच पाहिजे. न्यायाच्या बाबतीत आम्ही बदमाशी आणि जातीवाद आणि बेमानी करणार नाही. याला आंबेडकरवादी म्हणतात. आंबेडकर समाज, आंबेडकर चळवळीचं रक्त आहे. आम्ही बाबासाहेबांची अवलाद आहे. आम्ही आमची कशीच गद्दारी करणार आहे. सुरेश धस, तुम्ही मात्र देवेंद्र फडणवीसला खुश करण्यासाठी, तुम्ही मात्र देवेंद्र फडणवीसला सांगण्यावरून तुम्ही आमच्या आंबेडकरी चळवळीच्या समाज आम्ही वेडा आहे, आंबेडकर अनुयायी एवढी वेडा आहे तुमचं ऐकायला की इतकं तुम्ही एवढं न्यायाच्या बाबतीत एवढं तुम्ही खरं तर देवेंद्र फडणवीसच्या आकाचा तुम्ही बोका निघाला. मला पहिलं कसं मला वाटायचं हा माणूस रांगडा माणूस आहे. हा न्यायासाठी झगडतोय, न्यायासाठी लढतोय, आक्रोश करतोय, आंदोलन. खरं तर आमदारामध्ये खरंच तर मला तुमचं खरंच कौतुक वाटायचं. खरंच आमदार सुरेश धस भारी आहे. पण त्यानं खायाचं दात वेगळं, दाखवायचं दात वेगळं. हा गडी चांगला लढाऊ गडी आहे म्हणलं, पण ही गडी तर देवेंद्र फडणवीसचा भडवा निघाला.
आमदार सुरेश वाटायचा हा रांगडा गडी समाजाच्या न्यायासाठी लढतोय, हक्क न्यायासाठी लढतोय, अत्याचाराच्या विरोधात लढतोय. ह्याच रांगडा गडी चांगला आहे, पण ही गडी तर देवेंद्र फडणवीसच्या आकाचा हा बोका तर निघाला, पण देवेंद्र फडणवीसचा हा दलाल आणि चमचा आणि भडवा निघाला. आणि म्हणून खरं तर मी काय म्हणले, एका सभेत बोललेत बघा. ते काय सभेत बोलले की एका चित्रपटाचा डायलॉग म्हणून दाखवला त्यांनी, की चित्रपटातले डायलॉग तेरे पास काय, मेरे पास माँ है. आणि पुन्हा त्यांनी काय म्हटलं की मेरे पास देवेंद्र फडणवीस है. आमदार सुरेश पास, तुम्हारे पास देवेंद्र फडणवीस है, तो हमारे पास डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर का भारतीय संविधान है, हमारे पास भारतीय संविधान है. बघतो कसा न्याय मिळत नाही तो. तुमच्याजवळ देवेंद्र फडणवीस आहे, तर आमच्याजवळ महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं भारताचं संविधान आहे. त्या संविधानावर आम्ही विश्वास ठेवू आणि निश्चित त्या संविधानानुसार न्याय मागण्याचा हक्क आहे. त्या हक्काशी आम्ही मॅनेज होणार नाही. त्या हक्काची लढाई आम्ही थांबवणार नाही. त्याला न्यायासाठी आम्ही लढण्याचीच भूमिका घेऊ. आणि म्हणून तुम्हाला उत्तर दिलं ना. शहीद सोमनाथ सूर्यवंशीच्या आईनं तुम्हाला फटका चपकार मारले, लाज वाटू द्या त्याची. अरे त्या आईचा मुलगा गेलेला आहे, लॉ कॉलेज उच्च शिक्षण घेणारा, तिचा परिवर्तनवादी शहाणा सुशिक्षित मुलगा, लढाऊ मुलगा गेलेला आहे. आणि तो तुम्ही असं त्या मुलाला ज्या पद्धतीनं क्रूर पद्धतीनं मारला, शासन पुरस्कृत हत्या आहे ती. आणि ह्या तुमच्या जिल्हाधिकारी, परभणीचे जिल्हाधिकारी, परभणीचे IG आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस विधानसभेमध्ये निवेदन देत असताना खोटं म्हणतात की त्यांचे सोमनाथाची ह्या मृत्यू हा हार्ट अटॅकने झाला. अरे त्याला पोस्टमार्टमचा रिपोर्टर बघा, ते मारलेले वन बघा, खुणा किती भयानक मारलेला आहे. आणि खोटं बोलायला तुम्हाला लाजा वाटल्या नाही. आणि म्हणून त्या जिल्हाधिकारी, परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यावर, परभणीच्या IG वरती आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असणाऱ्या देवेंद्र फडणवीसला सुद्धा परभणीच्या प्रकरणामध्ये सहआरोपी करावे अशी आमची मागणी आहे. आणि मग तुम्ही ती बटलेला आहे. आणि त्याच पद्धतीनं जी फटका म्हणलं की तुमच्यावरती ती सोमनाथाची आई जी देवेंद्र फडणवीसची आके ह्या बोक्या असणाऱ्या आमदार सुरेश दसला म्हणलेलं आहे ना, की तुमच्या कुटुंबावर, निरपराध कुटुंबावर पोलिसांनी कारवाई करावी, अटक करावी, लाठीचार्ज एवढा करावा की तुमच्या त्या काही हाडं मोडावी, एक दोघं नका की मर्डर व्हावे. मग आमदार सुरेश दस तुम्ही पोलीस प्रशासनाला, अधिकाऱ्याला तुमच्या कुटुंबावर मारहाण करणारे, त्या मारहाणीमध्ये तुमच्या कुटुंबातील 1-2 हत्या झाल्यानंतर मग तुम्ही पोलीस प्रशासनाला मोठ्या मनानं, मोकळ्या मनानं माफ करा. कसला करारी जबाब दिलाय त्या आईनं. सन्मानाचा जयभीम आहे त्या सोमनाथाच्या आईला. माझा लक्षात काय उत्तर आहे आमदार सुरेश दस त्याच्यावरती? काय उत्तर आहे तुमचं आमदार सुरेश दस? आणि म्हणून आता आंबेडकर चळवळीतील अनुयायांनी लक्षात घेतलं की आता परभणीच्या आंदोलनात हे जर न्याय नाही, ज्या मागण्या तुम्ही आश्वासन दिले आणि या लॉंग मार्चेस थांबवलेला आहे, तो आश्वासन जर पूर्ण झालं तर याच्यापेक्षा बी आंदोलन हे प्रखर करण्याची भूमिका घ्या. पण सोमनाथाच्या आईचा विश्वास मात्र गमवता कामा नाही. या बाबतीत एखादा जर कोणी आपल्यातला जरी असला, जर मॅनेज जर झाला एखादा आपल्यातला नेता, कोण कार्यकर्ता, त्याला सुद्धा लाथा मारायला आम्ही मागं पुढं पाहणार नाही, अशा प्रकारची भूमिका घेतली पाहिजे. आणि ह्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच्या ह्या महाराष्ट्राच्या आकाचा बोका असणाऱ्या आमदार सुरेश दसांना उद्याच्या पुढच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही जोरात मताच्या पाठीचे फटके मारल्याशिवाय राहणार नाही. आणि आंदोलन हे थांबवू नका, या आंदोलनाची न्याय मिळेपर्यंत. कारण आता आंबेडकर चळवळीचा, विश्वासाचा आणि इज्जतीचा आणि स्वाभिमानाचा आणि इमानदारीचा विषय सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईला आणि ह्या एकंदरीत परभणीतील प्रकरणामधील संबंधितावर जोपर्यंत योग्य कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलनच करू. तोपर्यंत न्यायाचा हा लढा थांबता कामा नये, एवढीच या प्रकरणी विनंती करतो.